संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकाचे आजवर महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या सर्व राज्यात प्रयोग झालेले आहेत. फेब्रुवारी 2026 मध्ये नागपुरात या नाटकाचा 75वा अर्थात अमृत महोत्सवी प्रयोग संपन्न होणार असून मे 2025 मध्ये सुरू झालेला हा संघ गंगेचा प्रवास एप्रिल 2026 पर्यंत 100 पूर्ण करेल अशी आशा आहे. आजवर सादर झालेल्या प्रत्येक प्रयोगाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिलेला आहे आणि सकारात्मक अशा प्रतिक्रियाही दिलेल्या आहेत. याची नोंद घेणं अत्यावश्यक आहे. या नाटकात भारत मातेची भूमिका करणाऱ्या मीनल मुंडले यांनी या नाटकाच्या प्रयोगादरम्यान जे दौरे झाले त्या दौऱ्यांचा एक सुरेख अनुभव एका भावस्पर्शी कवितेमध्ये शब्दबद्ध केलेला आहे. चला ऐकू तर. संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकाच्या दौऱ्या दरम्यान मीनल मुंडले यांना आलेले अनुभव शब्दबद्ध करणारी एक कविता त्यांच्याच आवाजात. नमस्कार, मी मीनल मुंडले. संघ गंगा के तीन भगीरथ या नाटकात भारत मातेची भूमिका करते. त्या प्रवासाबद्दल मी एक छोटीशी कविता लिहिली आहे, ती मी आपल्यासमोर प्रस्तुत करते. कवितेचं नाव आहे संघ गंगेचा प्रवास. संघाचे शताब्दी वर्ष त्या निमित्ताने सुरू झालेला एक छोटासा प्रयास, प्रचंड वेगाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. सुयोग्य लिखाण, पात्रांची निवड आणि नंतर सुरू झालेले वाचन, किमान 100 प्रयोग करायचेच असे प्रत्येकाच्या हृदयातील आश्वासन. नागपूरच्या कडक उन्हाळ्यात सुरू झाली तालीम आमची झकास, प्रचंड जोमाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. पहिला महाराष्ट्राचा मोठा दौरा, बसमधील धमाल गाणी, कितीतरी खेळ, किती किती हसणे, खूप छान छान आठवणी. रोज एक नाट्यप्रयोग असे केले सलग 15 दिवस जवळपास. प्रचंड आनंदाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. नंतर गुजरात, राजस्थान, उत्तर प्रदेश असे कितीतरी प्रवास आम्ही केले. कडाक्याच्या थंडीतून, दाट धुक्यातून मार्ग सोपे करत नेले. प्रयोग यशस्वी करायचाच हा होता प्रत्येकाचाच अट्टाहास. प्रचंड साहसाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. निरनिराळे स्वभाव सर्वांचे, पण मैत्री झाली प्रत्येकाशी. नवीन कुटुंबच तयार झाले, नाते जुळवून एकमेकांशी. कधीच विसरू शकणार नाही असा प्रेमळ सर्वांचा सहवास. प्रचंड आपुलकीने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. धन्य वाटते प्रत्येक वेळी पाहून प्रेक्षकांचा प्रतिसाद. वाक्यावर मिळालेली कौतुकाची उत्स्फूर्त दाद. कलाकारासाठी हाच तर असतो अभिमानाचा क्षण खास. प्रचंड समाधानाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. संघ गंगा के तीन भगीरथ नावच कितीतरी सांगून जातं. किती कष्ट झेलावे लागले असतील हे डोळ्यासमोर उभं राहतं. भगीरथांनो त्रिवार वंदन, स्पर्शून तव चरणास. प्रचंड आदराने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. ही गंगा पोचवणे दारोदारी, आता हीच मनीची आस. भगीरथांचे कार्य पुढे नेणे हाच आमचा ध्यास. विश्वात भारत शोभून दिसेल हा मनामनातील पक्का विश्वास. प्रचंड निश्चयाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास. संघाचे शताब्दी वर्ष त्या निमित्ताने सुरू केलेला एक छोटासा प्रयास, प्रचंड वेगाने खळखळून वाहणारा हा संघ गंगेचा प्रवास, हा संघ गंगेचा प्रवास. धन्यवाद.